आहे ते डाउनलोड केलं PDF त्याच्यातून त्याचे सीएम प्रेसमेंट करे इकडे बघा इकडे कुठे पण हळूहळू आपला मॅडम काय सांगणार आज ती कारवाई केली नेमकी काय कारवाई आहे आणि किती लोकांना आपण ताब्यात घेतलं? मी पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे, नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष SP ऑफिस जालना। अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे पोलीस स्टेशन पारद येथे दाखल एक गुन्हा आमच्याकडे तपासावर होता। सदर गुन्हा हा 2024 मध्ये दाखल होता। जास्त दिवस सदर गुन्ह्यातील जे आरोपी आहे त्याने एक पीडित मुलीस पळून घेऊन गेला होता। तर पीडित मुलीचा आणि त्या आरोपीचा शोध बराच कालावधी उलटून गेल्यानंतर शोध लागत नसल्याने सदरचा जो गुन्हा आहे पारद पोलीस स्टेशनवरून माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशाने ASTU जालनाकडे वर्ग करण्यात आलेला होता। त्यानंतर सदरचा गुन्हा वर्ग झाल्यानंतर सदर गुन्ह्यातील जो तपास आहे तपासामध्ये आम्ही सदर पीडिता आणि मुलीचा तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता आम्हाला सदरची आरोपी व पीडिता हे वाळूंज छत्रपती संभाजीनगर येथे राहत असल्याबाबत खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून ASTU जालनाच्या टीमने छत्रपती संभाजीनगर येथे वाळूंज परिसरामध्ये जाऊन पीडिता आणि आरोपीचा शोध घेतला असता तर ते दोघेही मिळून आलेले आहेत आणि त्यांना रितसर ताब्यात घेऊन आता पुढील कारवाई आम्ही पोलीस स्टेशन पारद येथे आम्ही हजर करत आहोत। सदरची जी कारवाई आहे माननीय पोलीस अधीक्षक सो अजय कुमार बंसल सर, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सो आयुष नोपानी सर, माननीय SDPO सर अनंत कुलकर्णी सर आणि माननीय पोलीस निरीक्षक पंकज जाधव सर LCB तसेच ASTU जालनाची जी टीम आहे सर्व पोपनी गवळी सर, परत जोशी सर, पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा देठे, सागर बाविस्कर, संगीता चव्हाण, पुष्पा खरटमल, आरती साबळे, रेणुका राठोड तसेच चालक संजय कुलकर्णी यांनी एकत्रितरित्या पार पाडलेली आहे।